एकीकडे दोन्ही शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर आपलाच पक्षाचा महापौर बसणार असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे भाजपनं मात्र मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बसणार असल्याचं म्हटलंय. मुंबईकरांनी महायुतीचा महापौर करण्याचं ठरवलं असल्याचं भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटमांनी म्हटलंय. जीएसटीचे 2 स्लॅब काढल्यानं व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. जीएसटी कमी केल्यानं आत्मनिर्भर भारताकडे मोठी वाटचाल आता सुरू झाली, तर आता अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरवर न्यायची असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मुलानं शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. विनीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. शिंदेंनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावर खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय चौगुले देखील उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते सुजात आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं विधान केलं. आगामी निवडणुकीत भाजप शिवसेना सोडून इतर कुणाबरोबरही युती करण्यास आम्ही तयार आहोत असं मोठं विधान केलंय. त्यामुळे भविष्यात धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येण्याचे त्यांनी संकेत दिले. भारत पाक क्रिकेट मॅच सामन्यात हिंदुस्थान जिंकल्यानं खासदार संजय राऊतांना पोटदुखी होती अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे. इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष शोधताय राऊत, तुम्ही अर्ज करा, तुम्हाला स्थान मिळेल असा खोचक टोलाही शेलारांनी राऊतांना लगावला. म्हाडाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड त्यांची करण्यात आली आहे. ते या प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष बनले. दलित ओबीसी आदिवासी समाजासाठी लढणाऱ्या नेत्याला गोळ्या घालण्याची भाषा भाजप करतंय, हा पोरखेळ आहे का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. तर गोळ्या घालणार म्हणणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानात पार पडणार आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी जोरदार सुरुवात झाली असून मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे मैदानामध्ये चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा अशी मागणी भाजपचे केशव उपाध्यायांनी केली आहे. दसरा मेळावा रद्द करून मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. राज्यावरील नैसर्गिक संकट पाहता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी यावरून चंद्रकांत पाटील यांच्या समोरही एक प्रस्ताव ठेवला. ऑनलाईन मेळाव्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी आरएसएस समोर देखील ठेवावा असं आवाहन त्यांनी याद्वारे केलं. काँग्रेसच्या पोस्ट विरोधात वकील अनिकेत निकम यांनी मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. भाजपनं जनतेचा अंत पाहू नये, नाहीतर जेनजी भाजपचं कार्यालय पेटवल्याशिवाय राहणार नाही तशी पोस्ट काँग्रेसनं केली होती. काँग्रेसची पोस्ट सामाजिक सलोखा धोक्यात आणणारी असल्याचं सांगत अनिकेत निकम यांनी पोलिसात तक्रार दिली. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील सुविधा आता एका क्लिकवर कळणार आहेत. केईएम, शिव, नायर, कुपर यांसारखी महत्त्वाची रुग्णालय, उपनगरीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहेत, त्यामध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, किती रुग्णशय्या उपलब्ध आहे, कोणत्या वैद्यकीय तपासण्या होतात याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये जाण्यापूर्वीच येथील सुविधांचा आढावा घेता येईल. भांडूप रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचा वीज पुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडलाय. संध्याकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमली होती. सकाळी कामावर गेलेले मुंबईकर परतीचा प्रवास करत असताना अचानक बत्ती गुल झाली होती. प्रवाशांना मोबाईलच्या टॉर्चच्या साहाय्यानं मार्ग काढावा लागला. कर्जत स्थानकावर प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी येत्या 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान काही ब्लॉक्स घेतले जाणार आहेत. त्याचा रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात कर्जत स्थानकावर प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी मध्य रेल्वे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स परिचालित करणार आहेत. दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकावरील 30 मेट्रो स्थानकांमधील 68,166 चौरस फूट जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय MMMOCLनं घेतलेला. या जागा विविध कंपन्या संस्थांना उपलब्ध करण्यासाठी स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच निविदा अंतिम करून या जागा पात्र निवेदिकांना दिल्या जाणार आहेत.
दक्षिण मुंबईत थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा MMRDAचा विचार आहे. त्यासाठी वरळी येथून मार्ग उभारण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न असून MMRDA लवकरच सल्लागार नेमणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात सध्या 99% पाणीसाठा जमा झालाय. मात्र हे पाणी मुंबईला वर्षभर पुरेनासं झाल्यामुळे धरणातील गाळाबाबतही वारंवार प्रश्न विचारले जाऊ लागलेत. त्यामुळे पालिकेनं काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि मेरीटाईम बोर्ड यांच्या मार्फत धरणातील गाळ सर्वेक्षण केलेलं आहे. उल्हास नदीतलं वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन बदलापूर चौपाटी परिसरात वनशक्ती संस्थेनं नदी स्वच्छता मोहीम राबवली. उल्हास नदीची स्वच्छता करण्यात आली. अनेक जण निर्माल्य प्लास्टिक हा उल्हास नदीत टाकतात, त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होते. याच पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बदलापूरमध्ये तब्बल 15 लाख लिटरच्या जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. आमदार किसन कथोरेंच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या जलकुंभामुळे कात्रप परिसरातील स्थानिकांच्या पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे. नवरात्रोत्सव आणि 2 दिवसांवर आलेला दसरा या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर नागरिक हैराण झालेत. पीसी पंपिंग स्टेशन जवळील नदीपात्रात गाळ, झाडांच्या फांद्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालाय. पंपाच्या स्ट्रेनरमध्ये गाळ आणि कचरा अडकत असल्यानं पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला. या अडथळ्यांमुळे पाण्यात गढूळपणा वाढला असून शुद्धीकरण प्रक्रियेवर थेट परिणाम होतोय. बदलापूरमध्ये भर पावसात युवा बदलापूर सह्याद्री मित्रमंडळानं मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केलाय. सुरदास पाटील, रोहन पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेविका वैशाली पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी कात्रप परिसरात तरुण तरुणींचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला. दादरमधील सिद्धिविनायक मंदिराला भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलाव दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. सदर प्रक्रिया पूर्णपणे शासन नियमांप्रमाणे होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरानं विक्रमी टप्पा पार केला. सोन्याचे दर आता 1,19,000 वर गेले. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरानं आतापर्यंतची उच्चांकी किंमत गाठली. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदी 1 किलो 1,50,000 वर गेली. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सोन्याचे दरानं उच्चांक गाठले. जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगर मेघवाडी पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला. पुनर्विकासासाठी BG शिर्के समूहाची निविदा अंतिम मान्यतेसाठी म्हाडाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आली. मुंबई महापालिका 6 चौपाट्यांवर 126 जीवरक्षकांची नियुक्ती करणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. ऐन उत्सवात गर्दीच्या वेळी चौपाट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे चौपाट्यांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठीच्या मुद्द्यावर मनसेपूर्ण आक्रमक झाली. अंधेरी मेट्रो स्टेशन फलकाला काळं फासलंय. हिंदी फलकाला काळं फासत निषेध व्यक्त करण्यात आला. मेट्रो स्टेशनवरील जाहिरात केवळ हिंदीत असल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक झाले. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील सुविधा आता एका क्लिकवर कळणार आहेत. केईएम नायर यासारखी महत्त्वाची रुग्णालय, उपनगरी रुग्णालय कुठे आहेत, त्यामध्ये किती सुविधा उपलब्ध आहेत, या सगळ्या एका क्लिकवर मिळणार आहेत. मुंबईमध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान पंधरवडा साजरा करण्यात येतोय. या अंतर्गत पालिकेनं आयोजित केलेल्या विविध रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून 4 प्रमुख रुग्णालयांनी मिळून 10 दिवसांमध्ये सुमारे 3,354 रक्तपिशव्या रक्त संकलित केलं. या शिबिरांमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन पालिकेने केलं. डॉक्टर भरतीचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे आता पालिका रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारणार आहे. भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून डॉक्टर आणि शिक्षकांची 850 रिक्त पदं लवकरच भरली जाणार. मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक रुग्णालयामध्ये कुत्र्यांना चावा घेतलेल्या रुग्णाला आवश्यक इंजेक्शनचा साठा उपलब्ध करण्याचा दावा केला. मात्र कुपर रुग्णालयामध्ये कुत्र्यांच्या चावावरील इंजेक्शनचं उपलब्ध नसल्यानं रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागते. यामुळे रुग्णांकडून नाराजी व्यक्त होते. कस्तुरबा रुग्णालयात रेबीज रुग्णांसाठी विशेष कक्ष उपलब्ध करण्यात आले. मुंबईत 163 अँटी रेबीज लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. मिशन रेबीज यांच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेला हा एक महत्वाकांक्षी उपक्रम. मुंबईला 2030 पर्यंत रेबीज मुक्त करण्यासाठी महापालिकेनं विविध उपक्रम हाती घेतलेत. त्याअंतर्गत पालिकेतर्फे रेबीज लसीकरण सुविधेसाठी 163 आरोग्य संस्थांमध्ये अँटी रेबीज लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात आली आहे.
मोबाईल सिम कार्ड प्रमाणे आता गॅस सिलेंडर पोर्टेबिलिटीचा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे गृहिणींना सर्वाधिक दिलासा मिळेल. सध्या इंडेन, भारत आणि HP गॅस सिलेंडरचा पर्याय ग्राहकांकडे. यापैकी कोणत्याही कंपनीची सेवा बदलायची असल्यास नवीन खरेदी करण्याची गरज नाहीये. मोबाईल पोर्टेबिलिटीनुसार फक्त कंपनी बदलणं शक्य होणार आहे. मुंबई शहर विकसित करण्यासाठीचा इको मास्टर प्लॅन या वर्षाच्या अखेरीस तयार होणार आहे. हा प्रकल्प नीती आयोगाच्या अंतर्गत असून MMRDA यासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या आराखड्यामुळे मुंबई आणि MMR प्रदेशाला जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. RBI व्याजदरात आणखी 0.25% कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता आणखी कमी होण्याची शक्यता आहे. RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली MPC ची 3 दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. आता 20 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी उद्या शेवटची तारीख होती. मात्र राज्यात पूर परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थ्यांनी शेतकरी पालकांनी फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली. उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देण्याकडे कल वाढलाय. त्याचवेळी शिक्षकही अद्ययावत होण्याची गरज आहे. त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानं पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांना 27 ऑक्टोबर ते 12 डिसेंबर या कालावधीत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भारतीय हवामान विभागानं मोठा अंदाज वर्तवलाय. उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर भारतीय हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून पिकं वाहून गेलीत. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, पुणे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबारमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात येणाऱ्या अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या 10 वर्षात बळीराजा उद्ध्वस्त झालाय. या नैसर्गिक आपत्तीमुळे वेळोवेळी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने या कालावधीत तब्बल 54,000 कोटींची मदत दिल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. अतिवृष्टीचा भाजीपाला पिकांना फटका बसलाय. नवी मुंबई APMCत भाज्यांचे दर 20 ते 25% वाढले. वटाणा 100 पार तर गवार, भेंडी, शेवगाही 50 रुपयांवर पोहोचला. पिकं खराब झाल्यानं शेतकऱ्यांना चांगला दरही मिळत नाही. मराठवाड्यातील पूरग्रस्तांना सिद्धिविनायक मंदिराकडून मदतीचा हात दिला जाणार आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून राज्यातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. सरकारला विनंती आहे, मदत जाहीर करावी अशी मागणी शशिकांत शिंदेंनी केली. आम्ही राजकारण करणार नाही, पण पाहिजे ती मदत जाहीर केली नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला.